नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुस्तक वाचन या उपक्रमामध्ये आज आपण भयातून निर्भयाकडे संवाद सेतू या पुस्तकाचं वाचन करणार आहोत। लेखिका आहेत डॉक्टर सुनीता सुनील चव्हाण, प्रकाशक सौ नम्रता मुळे, डिंपल पब्लिकेशन। पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने लिहित आहेत, पालक, मुले आणि अभ्यास, त्यांची मानसिकता, त्यांच्यातील प्रत्येक गोष्टीचा विचार, मुलांची स्फोटक वृत्ती, अभ्यासाचा गुंता, भयाचा डोह, यामध्ये पालक आणि मुलांच्या मधील संवादाचं महत्त्व सांगून त्यांच्यामधील बुजरेपणाचा पडदा बाजूला करून एक मैत्रीचं नातं निर्माण केलं आहे। आधी संस्कारमक साधने या लेखात डॉक्टरांनी पालकांचे कान पकडले आहेत। हे पुस्तक पालक, मुले, स्त्रिया या सर्वांसाठीच लिहिलेलं आहे। हे पुस्तक वाचल्यानंतर सर्वांना सकारात्मकतेचा पाठ मिळेल, पण मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल। पालक आणि मुले यांच्यामध्ये जवळीक निर्माण होईल। आजारांची सविस्तर माहिती मिळाल्यामुळे भय दूर होईल। तरुणांमधील लैंगिक समस्यांचं न्यूनगंड दूर होईल। अशा अनेक दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे पाहिलं तर तुमच्या अज्ञान बुद्धीला एक सम्यक खुराक आहे। त्यामुळे तुमच्या विचारांना नक्कीच बळ मिळेल। ते शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम होतील। म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्ञान देणारं हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असणं आवश्यक आहे। तुम्ही वाचा आणि इतरांनाही वाचण्यास उद्युक्त करा। डॉक्टर सुनीता यांनी ज्या उद्देशानं हे अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे तो उद्देश सफल व्हावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या या साहित्यिक वाटचालीला शुभेच्छा देतो। मंडळी, खरोखर हे पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवावं असं आहे। मी हे पुस्तक वाचलंय, मला आवडलं म्हणून तुमच्याबरोबर मी हे शेअर करते। आज या पुस्तकातली एक कथा आज आपण वाचणार आहोत। सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला सतावणारी एक गोष्ट म्हणजे वजनवाढ। वजनवाढ झालं की मग मनस्ताप होतो, त्यावर नेमका काय उपाय करावा हे कळत नाही आणि माणसं वेगवेगळे प्रयत्न करतात। तर डॉक्टर सुनीता यांनी नको ती वजनवाढ या लेखामध्ये काय सांगितलंय आपणही जाणून घेऊया। या लेखातील महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहेत। संपूर्ण लेख आपण वाचत नाही आहोत। डॉक्टर सुनीता लिहितात, 2 फेब्रुवारी 2002 लग्नाचा 9वा वाढदिवस। सिद्धांचा जन्म होऊन 9 महिने झाले होते। वाढदिवसाचे सर्वांचे फोटो पाहत बसले होते। फोटो पाहताना एका व्यक्तीने लक्ष वेधून घेतलं। आश्चर्याने डोळे मोठे झाले। चेहरा ओळखीचा होता, पण ओळखूनही न ओळखल्याचा भाव मने होता। त्या फोटोकडे पुन्हा पाहणे नकोसे वाटत होते। काय होतं असं त्या फोटोमध्ये? कोणाचा होता तो फोटो? फोटो माझाच होता। आरशात स्वतःला पाहण्याची सवय रोजचीच होती, म्हणून फरक कधी जाणवला नाही। पण फोटोतली ती गोलाई कसली हो? शरीराचे आकारमान इस्तता वाढून बेडप झालेल्याची पोचपावती होती ती। डिलेव्हरीच्या आधीचे फोटो बघून कोण होती सतू, काय झाली सतू असं गाणं मनामध्ये पिंगा घालून गेलं। खूप रडवेली झाले मी। डिलेव्हरीचा काळ आणि सुतिकावस्थेचे 9 महिने या दरम्यान वजनात भरमसाठ वाढ झाली होती। घर संसार, दवाखाना, ऐश्वर्या व सिद्धांचं संगोपन यामध्ये स्वतःमध्ये इतका बदल होत चालला हे ध्यानातच आलं नाही। काम करण्यामध्ये शिथिलता, थकलेल्याची जाणीव, शरीरामध्ये जडत्व जाणवत होतं, पण ते वजनामुळे असेल याबाबत नकळत अज्ञानी मी राहिले। आता ही वजनवाढ कशी उतरवू हा मोठा यक्ष प्रश्न माझ्यासमोर होता। काय करू? एक वेळ जेवू की फक्त उकडलेल्या भाज्या खाऊ? उपवास करू की फक्त फळे आणि दूध घेऊ? जिम जॉईन करू की वेट लॉस क्लिनिकमध्ये जाऊ? असे सारे प्रश्न डोळ्यासमोर नाचू लागले। स्वतः डॉक्टर असूनही वजनवाढीच्या अस्वस्थतेमुळे सर्व गोष्टींचं ज्ञान असूनही काय फॉलो करावं हेच काही कळत नव्हतं। मग स्वतःचं स्वतःशी बोलणं सुरू झालं। दिवसभरात मुखाने जेवढे शब्द बोलू शकत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने आपण मनोमने बोलत असतो। शब्दांच्या झुंडीच्या झुंडी आपल्यावर सूचनात्मक मारा करत असतात। त्यामुळे गोंधळून गेल्याने काही सुचत नव्हतं। डोक्यात अनेक चार्ट्स आणि त्यांचे परिणाम रेंगाळत होते। माझा लहान भाऊ एक चार्ट नेहमी फॉलो करायचा। 7 डेज डाएट चार्ट। 7 दिवस जेवण बंद, परंतु पोट भरेल इतकं रोज एक प्रकारचं खायचं। एके दिवशी फक्त सॅलड, एके दिवशी फक्त फ्रूट, एके दिवशी पेज, खीर। तो हा प्लॅन नेहमी फॉलो करून 3 ते 4 किलो वजन कमी करायचा। म्हटलं चला आपणही श्री गणेशा करूया। पहिला दिवस, पोट भरेल इतकी काकडी, गाजर, टोमॅटो इत्यादी जितकं खायचं तितकं खा। जेवणाची सवय असलेल्या मला हे पहिल्या दिवशी अवघड वाटू लागलं। किती खाणार ना एकच पदार्थ? पेशंट बघताना पाय लटपटू लागले। भुकेची तीव्र जाणीव झाली।
मग कुठलं काय, रात्री जेवणावर तुटून पडले, पहिल्याच दिवशी भुईसपाट. पुन्हा मनोनिग्रह करून प्लॅन अंगीकारला तरी 7 दिवसानंतर पुन्हा जेवण, पुन्हा हा प्लॅन, असं आलटून पालटून डाएट केलं तरी समतोल आहार आणि त्यातील अन्न घटकांची पेशींना असलेली गरज या आहाराच्या सिद्धांतावर हा प्लॅन अहितकारक ठरला असता. कारण अशा प्लॅनमुळे चयापचय क्रियेला घातक होऊन स्नायूंना नुकसान झालं असतं. कारण आपल्या शरीरात सोडियम आणि पोटॅशियम हे 2 क्षार महत्त्वाचे असतात. पोटॅशियम पेशीत, सोडियम पेशीबाहेर. व्यायामादी इतर कारणांनी शरीराला घाम घेतो, त्या घामाद्वारे सोडियम शरीराच्या बाहेर निघून जातं आणि अशावेळी डाएटच्या अदलाबदलीमुळे पोटॅशियम पेशीतून बाहेर येऊ लागतं व सोडियम पेशींमध्ये जाऊ लागतं. एकदा ही प्रक्रिया शरीरात सुरू झाली तर चरबीचं प्रमाण वाढू लागतं व ते इतकं वाढतं की चरबीच्या वळ्या पोट, कंबर, पाठीवर दिसू लागतात. शरीर बेडप दिसू लागतं. त्यामुळे माझ्यातील डॉक्टरला या डाएटच्या अदलाबदलीची प्रक्रिया पसनी पडली नाही. उपवास करून, जेवण कमी करून वजन कमी करणं आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे. अपुऱ्या जेवणामुळे शरीरातील उपयोगी अशा अन्न घटकांची उपासमार होते. एकतर ते कमी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसतो. एक वेळ जेवून नक्कीच वजन कमी होतं, पण थकवा येणं, निरुत्साह वाटणं, चेहरा निस्तेज होणं, डोळ्याभोवती काळी वर्तुळे येणं, एखाद्या रोगग्रस्त रुग्णाप्रमाणे चेहरा दिसू लागतो. कारण यामध्ये लोहादी अन्न घटक कमी होऊन ॲनिमियासारखे आजार ओढावून घेतले जातात. लिव्हरची कार्यप्रणाली बिघडून जाते. मग त्याचा परिणाम पचनक्रियेवर होऊन पित्ताचा त्रास, डोकेदुखी, मलबद्धता असे त्रास सुरू होतात. त्वचा निस्तेज होते, केस गळू लागतात, शरीरातील अवयवांवर ताणतणाव निर्माण होऊन ते आजारी पडतात. म्हणूनच मी हा उपासमारीचा प्लॅन देखील रद्द केला. पुढचा मार्ग म्हणजे वेट लॉस क्लिनिक. वेट लॉस क्लिनिक म्हटल्यावर पैसे तर मोजावे लागणार होते, वजन तर आटोक्यात येईल असा विचार करून मी क्लिनिकची पायरी चढले. तिथे त्या मॅडमनी वय, वजन, शारीरिक माहितीची दखल घेऊन आता जेवणात काय घेता, किती वेळा जेवता, किती वजन कमी करायचं आहे, किती दिवसात करायचं आहे इत्यादी प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर केली. शाळेतल्या तोंडी परीक्षेला शांतपणे उत्तर देण्याची उजळणी इथे पण झाली. कधी कधी प्रश्न समजला नाही तर निर्विकार चेहरा करून त्या मॅडमना पुन्हा प्रश्न विचारण्याचे कष्ट मी केले. त्यांच्या प्रश्नोत्तराच्या क्लासनंतर त्यांनी पॅकेज, प्लॅन आणि त्यांची नियमावली माझ्यासमोर ठेवली. त्यांनी दिलेल्या पॅकेजचे आकारमान माझ्या आकारमानापेक्षा अधिक अवाढव्य होणार होतं. पॅकेजचं पत्रक घेऊन मी घरी आले. ते समोर ठेवून स्वतःला सूचना केली की पॅकेज घेऊन त्याचं अनुकरण करणार असशील तर प्रामाणिकपणे मनाची तयारी कर आणि पुढे हो. पण माझ्यासमोर प्रश्न होता की मी त्यांचे फूड 3 महिने खाणार, 5 किलो वजन कमी होणार, पण नंतर मी माझं घरचं जेवण सुरू केलं तर माझ्या या 5 किलोने कमी झालेल्या शरीरातील पोकळ्या 10 किलोने तर भरणार नाही ना. कारण असे डाएट प्रोग्राम हे कॅलरी चार्टवर अवलंबून असतात. यामध्ये व्यायाम आणि डाएट यांचा समन्वय असतो, पण शरीराला आवश्यक असणारे सर्वच घटक डाएटमध्ये येतात असं नाही. पॅकेज संपल्यावर आपसुकच घरचं जेवण सुरू होतं. नाही म्हटलं तरी व्यायामाकडे दुर्लक्ष होतं. तेव्हा काय होतं तर शरीरातील पाण्याची जागा पुन्हा भरून पूर्ववत होते. ज्या पेशी मृत झालेल्या असतात त्यांना जिवंत करणारे डाएट अजून तरी अस्तित्वात नाही. पण ज्या पेशींचं विघटन झालेलं असतं ती जागा चरबी घेते आणि पुन्हा आपल्या शरीरातील अधिकृत चरबीबरोबर ती अतिरिक्त चरबी पण वाढली जाते आणि आपलं वजन पूर्वीपेक्षा अधिक भरून जातं. त्या क्लिनिकची पॅकेट्स आणि नियमावलीचा अवलंब माझ्याकडून होणार नाही याची शाश्वती मलाच नव्हती. म्हणून मी हा प्लॅन रद्द केला. नंतर मी माझा मोर्चा जिमकडे वळवला. जिम मॅनेजरची भेट घेतली. त्यानुसार रोज जेवढं प्रोटीन घ्यायचं, कार्बोहायड्रेट्स कमी करायचं, इतक्या कॅलरीज रोज कमी करायच्या, खाण्यात हे इतकंच घ्यायचं, ते खायचंच नाही, अशा अनेक सूचनांचा मारा कानी पडत होता. हे ऐकून वाटलं वेट लॉस क्लिनिक आणि जिम यामध्ये फारसा काही फरक नाही. मी जिममधून बाहेर पडले. या सर्व गोष्टींवरून एका निष्कर्षापर्यंत पोहोचले की कुठेही गेलात तरी तुम्हाला आहारावर नियंत्रण व व्यायाम तोही 100% करणं जरुरीचं आहे. वजन कमी करण्यासाठी घेणाऱ्या औषधांच्या नियमांमध्ये हे दोन्ही सूत्र लागू पडतात. असे हे सर्व प्रकार लक्षात घेऊन मीच काय केलं पाहिजे यावर मी स्थितप्रज्ञ झाले. मी आणि माझ्यातील डॉक्टर यांच्यात परिसंवाद केला. प्रश्न माझे आणि उत्तरही माझंच. सूचना पण माझ्याच आणि त्यांचं पालन करण्यासाठीचा आत्मविश्वासही माझाच.
वजन कमी करण्यासाठी प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाची सवय, प्रत्येकाची क्षमता प्रत्येकाकडे वेगवेगळे असू शकते. त्यामुळे वजन वाढ कमी करताना हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन मला काय करायचं हे मी मनात पक्कं ठरवलं आणि अंतर्मनाला सूचना केल्या. तसंच मी केलं. एखाद्या गोष्टीला पूर्णत्वाला न्यायचं आहे तर त्यासाठी परिश्रमाशिवाय गत्यंतर नाही. जितकी अधिक मेहनत तितका जास्त मोबदला मिळणार हे मनाला सांगितलं आणि प्रत्येक गोष्टींचा सारासार विचार केला. मंडळी, लेखिका स्वतः डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांनी खाण्यापिण्याचा संपूर्ण चार्ट बनवलेला आहे. त्या चार्टबरोबर त्यांनी मॉर्निंग वॉक करायला सुरुवात केली. प्रथम यथाशक्ती 1 ते 1.5 किलोमीटर अंतर चालणं सुरू केलं. नेहमीपेक्षा थोडं जलद चालण्यास प्रारंभ केला. हळूहळू 1.5 किलोमीटरवरून 3 किलोमीटर अंतर पार करू लागले. सुरुवातीला बरीच दमछाक झाली, पण कार्यसिद्धीस न्यायचं आहे तर परिश्रमही तितकेच जरुरी आहे हे मनावर बिंबवलं होतं, म्हणण्यापेक्षा ठसवलं होतं. वजन कमी करणार हा विश्वास आणि ते कमी होणारच आहे ही श्रद्धा काखोटीला मारली होती. प्रथम 3 किलोमीटर चालण्यास 1 तास वेळ लागायचा, पण 2 महिन्याच्या सरावामुळे तेच अंतर मी 35 मिनिटात कापू लागले. स्वतःवर जाम खुश झाले होते. चालण्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित झाली. त्यामुळे दम लागणे, थकवा जाणवणे, सुस्ती, आळस या गोष्टी दूरवर गेल्या. शरीरात नवचैतन्य निर्माण झालं. या अवीट स्फूर्तीमुळे वॉकला जाणं कधीच चुकले नाही. 15-20 मिनिटातच दमणारी मी 35 मिनिटे झपाझप न थकता न दमता चालू लागले. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. चालण्याच्या सरावापाठोपाठ 8 दिवसात मी योग आणि प्राणायाम यांची सोबत घेतली. कॉलेजमध्ये असताना रीतसर क्लास करून केलेला अभ्यास आज कामी आला होता. वॉकिंग करून आले की 5 ते 10 मिनिटांच्या विश्रांतीनंतर मी योगासने सुरू करत होते. प्रथम 10 मिनिटे वॉर्मअप करून नंतर सूर्यनमस्कार घालायचे. प्रथम 4-5 नमस्कार घालणेही जड झालं होतं. श्वास, उच्छ्वास यांच्या लयबद्धतेनुसार नमस्कार घालणं अवघड वाटायचं, पण हळूहळू सरावाने मी 12 नमस्कार अगदी नीटनेटके घालू लागले, कारण इच्छाशक्तीच प्रबळ ठेवली होती. त्यानंतर त्राटिकादी नेत्रयोग करून कपालभाती, अनुलोम विलोम व भस्त्रिका प्राणायाम यावर लक्ष केंद्रित केलं. या प्राणायामामुळे श्वसन संस्थेची ताकद वाढली. सायनोसायटिस सारख्या आजाराने डोकं वर काढलंच नाही. चयापचय क्रियेमध्ये फरक पडला. गॅसेस, ॲसिडिटी, मलावरोध यापासून सुटका झाली. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारलं. एकाग्रता वाढली. भुकेची योग्य जाणीव होऊ लागली. त्यानंतर आसनांना सुरुवात केली. रोज एक एक करत प्रत्येक आसन मी 5 वेळा करत राहिले. प्रारंभी जितकं जमेल तितकंच करत होते. शरीरावर अतिरिक्त ताण देऊन कोणतंच आसन केलं नाही. चरबी कमी करण्याच्या नादात स्नायूंना इजा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होते. आधी अवघड वाटणारी गोष्ट नंतर आपल्या आवाक्यातली आहे, सोपी आहे हे जाणवतं, कारण प्रयत्न आणि कर्म करण्याचे सातत्य आपण प्रामाणिकपणे केलेलं असतं. आसनांमुळे शरीराला लवचिकता आली. चालण्यामध्ये गती आली. कोणतंही काम तत्परतेने, चपळाईने जलद होऊ लागलं. सराव आणि सातत्य यामुळे 3 महिन्यात शरीरामध्ये हलकेपणा जाणवू लागला. कपडेही आता सैल होऊ लागले. 3 महिन्यानंतर वजन केलं, पण वजनात फारसा फरक पडला नव्हता. पण वजन किलोने कमी न होता शरीर कमी झाल्याचं दिसत होतं. सोबत आहाराचा चार्ट जो माझ्या प्रकृतीनुसार बनवला होता त्यात कोणतीही दिरंगाई केली नव्हती. त्यात एक काटेकोरपणे पालन मी करत होते. त्याचाच परिणाम माझ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर दिसत होता. सर्वजण तब्येतीबद्दल बोलत होते, वजन कमी झाल्याचं सांगत होते, पण हाच काळ होता स्वतःला हरभऱ्याच्या झाडावर न चढवता जो मार्ग आपलासा केला होता त्यात सातत्य राखणं, तो नियमित करणं, योग्य आहार, विहार आणि व्यायाम यांच्या समन्वयाने मी 9 महिन्यात 12 किलो वजन कमी केलं. आता माझा बांधा सुडोल दिसत होता. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्वतःच्या हाईट आणि बॉडीच्या दृष्टीने मी परफेक्ट दिसत होते. एकदमच बारीक होऊन हाडाची काढं करण्यात किंवा 0 फिगर करणे हे माझं ध्येय नव्हतंच. त्यामुळे हे वजन मी पुढे 15 वर्ष कायम ठेवलं. नंतर आहारात थोडा बदल झाला. गोड खाणं, कधी हॉटेलचं तर कधी तळलेले खाणं समाविष्ट होत गेलं, पण वजन मात्र वाढलं नाही, कारण व्यायाम आणि जेवणात फरक करण्याची सवय मी कदापि सोडली नव्हती. माझी वजन वाढ कमी झाल्याचं समाधान अविरत होतं. कोणत्याही अडचणीतून मार्ग काढता येतो, फक्त दृढनिश्चय हवा. स्वतःच्या विचारांवर ठाम राहून विश्वासाने कृती करण्याची सवय अंगीकारली तर कोणतीच अवस्था बिकट राहत नाही. याचा प्रत्यय मला माझी वजन वाढ कमी करताना आला.
वजनवाढीच्या परिस्थितीनुसार अस्वस्थ न होता आपली प्रकृती, आपल्या आहारातील सवयी याचा सारासार विचार करून आपली एक तत्त्वप्रणाली बनवली पाहिजे. त्यानुसार सकारात्मक दृष्टिकोन, इच्छाशक्ती आणि दृढ विश्वास बरोबर घेऊन त्यासाठी वेळ दिला पाहिजे. परिश्रम, सराव आणि सातत्य या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर मग कोणतीच गोष्ट अशक्य नाही. होय ना? तुम्हालाही नकोय ना वजन वाढ? मग चला तर तिला पळवून लावूया. मंडळी, तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर डॉक्टर सुनीता चव्हाण यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. त्या बोरिवलीला असतात. तुम्हाला त्यांना भेटायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा. आणि वजनवाढ याविषयीचा लेख तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात दुसऱ्या पुस्तकासोबत. तोपर्यंत धन्यवाद.